मित्रांनो, पैशाने आनंद खरेदी करता येत नाही। मित्रांनो, बहुधा आपण सर्वांनी ही ओळ एकदा तरी ऐकलीच असेल। आजच्या महागाईच्या जमान्यात आता कोणी अधिक पैशांनी आनंदित होईल अथवा नाही माहित नाही, परंतु कमी पैशांनी नक्कीच तो आनंदित होणारच नाही। कमी पैशांनी आपण अधिक तर दुःखीच असतो, कित्येक अडचणींचा सामना करावा लागतो आणि आपण त्या अडचणी कमी व्हाव्या म्हणून आर्थिक दृष्ट्या आयुष्यभर झगडतच राहतो। त्यासाठी येथे ही ओळ अगदी बरोबर बसते। ती कशी तर पैशांनी आनंद खरेदी करू शकत नाही, पण गरिबीने काहीच खरेदी करता येत नाही। तर मित्रांनो, लेखक ग्रँट सेबेरियर यांना देखील अगदी असंच वाटत होतं जेव्हा त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण संपवून कित्येक ठिकाणी नोकरी केली, परंतु ते काहीच पैसा वाचू शकले नाही। आणि जेव्हा लेखक वयाचे 24 वर्षाचे होते त्यांना परत एकदा नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि खूप शोध घेऊनही त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही। एवढी वर्षे नोकरी करून काम करूनही त्यांच्याकडे बचतीच्या नावावर त्यांच्या बँक खात्यामध्ये केवळ दोनच डॉलर होते, ज्यावर त्यांना पोटापाण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी धडपड करायची होती, जी व्यावहारिकदृष्ट्या अशक्यच होतं। एवढं मोठं आर्थिक अपयश पाहून लेखकांनी असं ठरवलं की आता यापुढे ते कधीही आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहणार नाहीत। पैशाची चणचण आपल्याला जीवनात कधीच भासू देणार नाही, ज्यासाठी त्यांनी स्वतःसाठी एक ध्येय ठरवलं की ते स्वतःसाठी $1 मिलियन बचत करतील आणि लवकरात लवकर निवृत्ती म्हणजेच रिटायर्ड होतील। यासाठी त्यांनी खूप श्रम मेहनत केली, आर्थिक विषयावरील कित्येक पुस्तकं वाचून काढली, बरीचशी बचत केली, त्या पैशांची गुंतवणूक केली आणि 2 व्यवसायांची स्थापना सुद्धा केली, सुरुवात केली आणि 30व्या वर्षाच्या 5 वर्ष अगोदरच ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सुद्धा झाले। लेखक ग्रँट सेबेरियर आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाबद्दल सांगताना असे म्हणतात की कोणालाही आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असल्यास आपल्याला 7 टप्प्यातून जावे लागेल, जे आपण 7 टप्पे या व्हिडिओमध्ये 2 भागामध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, भाग पहिल्यामध्ये आपण काही टप्पे पाहणार आहोत आणि भाग 2 मध्ये आपण पुढील टप्पे पाहणार आहोत। तर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला सुरुवात करूया भाग पहिला या व्हिडिओचा। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। फायनान्शियल फ्रीडम पुस्तकाचे लेखक ग्रँट सेबेरियर यांच्याच पुस्तकाद्वारे आपण 7 आर्थिक स्वातंत्र्याचे टप्पे आणि ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या 7 पद्धती अथवा 7 पायऱ्या पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत की कसं आपण ह्या 7 टप्प्यांना पार करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतो। चला तर सुरू करूया आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या 7 टप्प्यांचा प्रवास। टप्पा क्रमांक पहिला, स्पष्टता। कित्येक लोक कोणतेही नियोजन न करता आपली दैनंदिन नोकरी काम करत राहतात। आपल्या पगारामधून येणाऱ्या पैशातून महागडी चैनीच्या वस्तू खरेदी करत असतात आणि खूपच कमी पैसा बचत करत असतात, कारण ती लोक या विषयावर कधीही गंभीरपणे विचारच करत नाहीत की जेव्हा ते काम करायच्या योग्यतेचे राहणार नाहीत आणि आपला वेळ विकून पैसा कमावू शकणार नाहीत, तेव्हा ती कसे तग धरू शकतील, पुढील आयुष्य जगतील कसं। तर यासाठी या पायरीवर तुम्हाला सर्वात आधी हे पाहायला पाहिजे की आता तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या आयुष्यापासून किती दूर आहात आणि भविष्यात निवृत्ती रिटायरमेंट नंतर पुढील आयुष्यासाठी तुम्हाला किती पैशाची गरज राहणार आहे। इथे तुम्हाला एक नेमका आकडा निवडायचा आहे, एक नक्की आकडा, तंतोतंत रक्कम जी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी योग्य व आवश्यक वाटते अशी रक्कम ज्यामुळे तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधी तुम्हाला पैशांसाठी काम करायचं लागणार नाही। आता हा नेमका आकडा तुमच्या सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून असेल की तुम्ही कोणत्या वयात निवृत्ती घेणार आहात आणि निवृत्तीनंतर तुम्हाला कसे जीवन जगण्याची इच्छा आहे। हा आकडा सोप्या पद्धतीने शोधण्यासाठी लेखक आपल्याला आपल्या आर्थिक वार्षिक उत्पन्नाच्या कमाईतून खर्चाच्या 25 पट गुणण्यास सांगतात। उदाहरणार्थ, समजा तुमचे वार्षिक उत्पन्नातून खर्च 4 लाख रुपये आहे, तर त्याला 25 ने गुणल्यास आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला लागतील 1 कोटी रुपये। तर या सूत्रानुसार तुम्ही वार्षिक खर्च गुणिले 25 बरोबर आर्थिक स्वातंत्र्य हे सूत्र मिळवू शकता। हे एक साधं सोपं
असं उदाहरण आहे. तुम्हाला तुमच्या वार्षिक खर्चाच्या हिशोबाने आकडेमोड करून आपला स्वतःचा एक नेमका आकडा शोधून काढायचा आहे. टप्पा क्रमांक 2 स्वयंपूर्णता. जेव्हा तुम्ही एवढा पैसा कमावू लागता की तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजांचा किंवा गरजांसाठी विचार करावा लागणार नाही, चिंता करावी लागणार नाही. तुम्ही तुमच्या पूर्ण महिन्याचा खर्च 1 रुपया देखील कुणाकडून उधार उसने न घेता स्वतःची व्यवस्था चांगल्या रीतीने करू शकता आणि तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे जाता. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला हे शोधून काढावे लागेल की तुमची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे, तुमची एकूण मालमत्ता किती आहे, आता तुम्ही किती पैसा कमवत आहात आणि किती पैसा खर्च करत आहात. जर तुम्ही उधारी कर्ज घेऊन आपले खर्च भागवत असाल तरी तुमची बचत किती आहे, किती पैसा गुंतवणूक करता, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळत आहे. अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या सर्व प्रकारच्या कॅश फ्लोच्या पैशाच्या प्रवाहाचा हिशोब ठेवल्यास जरूर मिळेल. आणि हे सुद्धा बघा की तुमच्याजवळ किती संपत्ती, ॲसेट आणि देणी लायबिलिटीज आहेत. ॲसेट संपत्ती अशा गोष्टी असतात ज्याद्वारे तुमच्याकडे पैसा येत असतो, जे तुम्हाला अधिक पैसा कमावून देत असतात. तर देणी लायबिलिटीज अशा गोष्टी असतात ज्या तुमच्याकडून पैसा घेऊन जातात, तुमच्या खिशातून पैसा काढून नेतात. लेखक असे म्हणतात की तुम्हाला वेळोवेळी तुमची नेटवर्थ, एकूण संपत्ती किती आहे हे तपासून पाहिले पाहिजे, जे तुम्हाला हे आठवण करून देत राहील की तुम्ही सध्या कुठे उभे आहात, तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयाच्या किती जवळ पोहोचलेले आहात आणि तुम्हाला अजून किती दूर जायचे आहे. तर लेखकाचा उद्देश येथे एकच आहे की तुम्हाला एका गोष्टीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगण्याचा आहे आणि तो आहे तुमची एकूण संपत्ती, नेटवर्थ. टप्पा क्रमांक 3 तग धरणे. या टप्प्यात आपल्यावर तुम्हाला जगण्यासाठी तुम्हाला तुमच्या मासिक येणाऱ्या पगारावर अवलंबून राहण्याची गरज नाही. खरं तर तुम्ही तुमच्या संपत्ती आणि गुंतवणुकीतूनच एवढे उत्पन्न निर्माण करत असता की जरी तुमची महिन्याचा पगार नाही आला तरी तुम्हाला जगण्यावर काही फरक पडणार नाही आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन खर्चांना सांभाळून घेऊ शकाल. जेव्हा तुम्हाला हे समजून येईल की तुमची सध्याची स्थिती काय आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, तेव्हा बॅग पॅक करून कामाला लागा. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी कृती करायला सुरुवात करा. यामध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही पैसा कमवत असता तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेचा काही हिस्सा भाग सेल करत असता, म्हणजेच विकत असता. जेव्हा तुम्ही तुमच्या पैशांना कुठेही खर्च करत असता तेव्हा अप्रत्यक्षरित्या तुम्ही तुमच्या वेळेच्या बदल्यात त्या वस्तू, सेवा, गोष्ट खरेदी करत असता. ह्यासाठीच जेव्हाही तुम्ही तुमचे पैसे खर्च कराल तेव्हा खर्च करण्या अगोदर तुम्हाला स्वतःशीच काही प्रश्न विचारायला पाहिजे, जसे की काय तुमच्याजवळ त्या वस्तू, सेवा, गोष्ट खरेदी करण्यासाठी तेवढे पैसे आहेत, त्या वस्तू, सेवा, गोष्ट खरेदी करणे तुमच्यासाठी किती गरजेचे आहे, त्या वस्तू, सेवा, गोष्ट खरेदी केल्यावर तुमच्या जीवनात काय मूल्य वाढणार आहे, त्या वस्तू, सेवा, गोष्ट खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनाच्या वेळेतील किती मिनिट वेळ खर्च करत आहात, त्या वस्तू, सेवा, गोष्ट खरेदी केल्यास तुम्हाला किती आनंद मिळेल. जेव्हा तुम्ही काही खरेदी करण्या अगोदर हे प्रश्न स्वतःलाच विचाराल तेव्हा तुम्ही चांगल्या रीतीने निर्णय घेऊ शकता की तुम्हाला तुमच्या मेहनतीचा पैसा, तुमचा वेळ ह्या वस्तू, सेवा, गोष्टीवर खर्च करायला पाहिजे अथवा नाही. तर मित्रांनो, या भाग 1 मध्ये आपण 3 टप्पे पाहिलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा आणि भाग क्रमांक 2 याच बुक समरीचा पाहण्यासाठी विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन नेहमीच मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.